ती आपल्याला दिली जाणार आहे। आणि जशी या पुढील मॅचच्या पहिल्या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आदेश पाटील यांचा। यामुळे विनंती करतोय उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ताने ही मॅन ऑफ द मॅच अजितचा चांगला खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला विथ द बॉलने चांगला परफॉर्मन्स 2 धावा दिल्या आणि 3 मूल्यवान विकेट आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जो टीम कृतिक एंटरप्राइजेस या संघाकडनं पाहायला मिळाला। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। ही दुसरी रजनी। खूप खूप धन्यवाद भरतजी मोरे सर यांचा आवाज आपण ऐकलात। मागील मॅच मध्ये अतिशय सुरेख पद्धतीचा खेळ जो आजच्या दिवसागणिक आणि एक म्हणावं लागेल की आज गोलंदाजांचं अगदी वर्चस्व राहिलंय आजच्या रजनीगणिक। वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 चा आणि सीझन 4 चा हा थरार। चला बॅटिंग करणाऱ्या संघाचा 12th मॅन चला आपण पाठवून द्या लवकरात लवकर। मागील मॅच मध्ये लो स्कोरिंग धावसंख्या जी विशेष करून आपण पाहिली आणि 38 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरीतीने केला टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाने आणि त्यांनी देखील खातं ओपन केलंय। थोडासा बॅट पॅच सुरू आहे रॉयल स्ट्रायकर 7999 या संघाचा, परंतु प्रयत्न करावा लागेल उर्वरित मॅचेस मध्ये देखील। सुरुवात होईल आजच्या रजनीतील सामना क्रमांक 3 ला। मैदानाच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा दाटीवाटीने उपस्थित झालाय। संपूर्ण वैतराकरांचं आपण करतोय सहर्ष स्वागत। डीबीएन लाईन नेटवर्कवर देखील श्रोतेगण जॉईंट आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। सुरुवात होईल या मॅचला। हरिवैते याला आपण पाहताय दोन्ही सलामीवीर बॅटर। खेळण्याचा प्रयत्न तो यावेळेस केला नाही। ओहो यस्टँच्या मधोमध सापडले गेलेत। लेग बिफोर विकेट फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल। काहीतरी आगळं वेगळं यावेळेस पाहायला मिळालं फलंदाजांकडनं। एक इंडे वैभव स्मिथ असे करतायत परंतु कुठेतरी मात्र ही सफलता मिळत असताना पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी हरिवैती मॅन इन फॉर्म विकेट मिळाली फलंदाज बाद गॉन। लेफ्ट करायचं होतं परंतु कुठेतरी अगदी बोट आकाशाकडे गेलं। विकेट मिळते आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने हार्दिक या फलंदाजाला आपण पाहताय। खाली राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर तितकासा बाउन्स पाहायला मिळाला नाही आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे पहा। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। शॉट तडमानला एक क्षेत्ररक्षक स्थित शॉट फाईन लेग आपण पाहताय। पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट कव्हर मिड ऑफ आणि मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये। तदनंतर हलकासा क्षेत्ररक्षक शॉट लॉंग लेगच्या दिशेने खाली राहिला चेंडू पुन्हा एकदा आणि 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर। केतनला आपण पाहताय वाईट इश्कावकोन सीमारेषा लगत। तदनंतर किसन पाटील यांना आपण पाहता जे स्वतः संगमाला आहेत लॉंग ऑफ मध्ये। उमेशजी पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे 12 मॅनच्या भूमिकेमध्ये जे पाहायला मिळत आहेत। चांगली गोलंदाजी हरिवैते आपला फॉर्म कंटिन्युअसली करतोय। हलकीशी बॅटची स्नेक आणि सरळ यस्टँच्या मागे चेंडू विसावला जाईल। निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते। जेव्हा फॉर्म तुमच्या मागे असेल ना तेव्हा तुमची गोलंदाजी ही तितकीच ताकदीची, कारण की हा कॉन्फिडन्स आहे हरिवैतेकडे। आणि आतापर्यंत पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर लागोपाठ 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने सबॅटचा उपयोग केला जाईल। मिडॉन मध्ये थोडंसं फंबल झालं।
जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर पाहायला मिळते. सिंगलच्या साहाय्याने पहिली धाव ही स्कोर कार्डवर 5 चेंडू नंतर जे विशेष करून पाहायला मिळतंय. पहिला विजय नोंदीत केल्यानंतर कुठेतरी खुशी भक्ती चॅलेंजर संघ खुश जरूर होता, परंतु मागील मॅचमध्ये ती धावसंख्या परिपूर्ण डिपेंड करू शकले नाहीत आणि मागील मॅचमध्ये तो सामना गमवावा लागला. या मॅचमध्ये सर्व काही गोष्टी पणास लावाव्या लागतील. ओहो, आगळा वेगळा स्ट्रोक, बॅड पॅच कंटिन्यूस आहे वैभव याचा. असं होतं कधी कधी क्रिकेटच्या पटलावर. सर्व काही गोष्टी अनुचित घडत असताना वैभवचा खेळ झालाय समाप्त. आणखी एक डक वैभवच्या नावावर, फलंदाज होईल बाद. गॉन. काय गोलंदाजी हरी वैते याचे अतिशय सुरेख. भाषेमध्ये म्हणायचं झालं तर दर्जा त्या पद्धतीची गोलंदाजी. पहा काय जबरदस्त चेंडूचा शेवटचा अंतिम हाताळला गेला. अतिरिक्त बाउन्सने बीट झाले. चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न केला वैभव याने. पहा ऑन दी टोस देखील आले, परंतु जो बाउन्स होता ना त्याने सरप्राईज राहिले. आणि यस्ट्यांच्या मागे काय अतिशय सुरेख पद्धतीचं वर्क आणि आनंद द्विगुणित झाला. कारण की ठाऊक आहे या विकेटचं महत्व. वैभव घातक ठरू शकतो आणि या अगदी मॅच मध्ये देखील वैभवचा खेळ डकवर बाद झाला. 2 धक्के पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हरी वैतीच्या माध्यमानं. जी प्रश्न मंजुषा जे प्रश्न विचारले गेले त्यावर कुठल्याही पद्धतीचं उत्तर सापडलं नाही. 1 अंकांवर धावफलक आहे. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता रोहित मेहर या गोलंदाजाला पण पाहताय. स्वतः कर्णधार जे गोलंदाजी मार्गवर. सुरुवात प्रामुख्याने थोडीशी शांतपणे झाले. मदन दळवे आहे नव्याने बॅटर. सरबाटचा उपयोग जरूर केला, परंतु हा फटका देखील हवेमध्ये आहे. किसनने परिपूर्ण प्रयत्न जरूर केले, परंतु चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केल्या जात आहे. बॅटिंगच्या माध्यमानं थोडीशी कमकुवतपणा यावेळेस पाहायला मिळते टीम खुशी भक्ती चॅलेंजर या संघाकडनं. परंतु या मॅच मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागणार आहे. कारण की समोरच्या संघावर अगदी आपण पाहू शकाल की कालच्या रजनीमध्ये 2 मॅचेस जिंकलेला हा संघ आहे आणि तोच कृतिक एंटरप्राइजेस किसनजी पाटील यांचा हा संघ. पाकप दिले, खेचून मारण्याचा मानस जरूर होता. बीट होत असताना सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळतंय. प्रयत्न जरूर सुरू आहेत की या धावा बनवायच्या. हलकासा लेट स्विंग, थोडासा ऑफ कटर चेंडू यावेळेस हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे थोडासा आतमध्ये वळण घेतला आणि बीट होत असताना फलंदाज डॉट बॉल. मोठा फटका तर जरूर खेळायचा आहे. टॉपे जुडाला गेला आणि लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. धावा तर कन्व्हिन्सिंगली येत नाहीयेत, परंतु नशिबाचा चौकार जरूर मिळेल. थोडीशी राहत मिळतील धावा. 4. थँक्यू. 4 धावा येत आहेत आणि या 4च्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 7 अंकांवर. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. बॅकअप दिले, हाताळले. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. पकडले जातील. स्थिती मात्र थोडीशी आता नाजूक होत असताना फलंदाज हार्दिकचा खेळ तो देखील यावेळेस होईल समाप्त. गॉन. थँक्यू. पहा कुठेतरी जे प्रयत्न आहेत ना फलंदाजी करणारा संघ खुशी भक्ती चॅलेंजर संघ या सुरुवातीने परिपूर्ण निराश असेल. जी सुरुवात विशेष करून व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाही. विकेटवर विकेट गेले. यशची पहिली विकेट पहिल्या चेंडूवर गेली. वैभव पुन्हा एकदा डकवर बाद झाला. हार्दिक जो मिडल ऑर्डर मध्ये चांगल्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी करत होता तो देखील बाद झालाय. आता परिपूर्ण जी मदार आहे ना ती या दोन्ही फलंदाजांवर. अशोक भोईर याला आपण पाहताय नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. हे दोन्ही जे बॅटर आहेत ना ते आक्रमकच आहेत, परंतु इथून आपल्या शैलीच्या अगेन्स्ट थोडंसं खेळावं लागणार आहे. कारण की परिस्थिती ज्या पद्धतीने डिमांड करते ना थोडासा तुम्हाला त्या पद्धतीने आता सप्लाय करावं लागणार आहे. मागणी तसा पुरवठा. पार्टनरशिप बिल्ड तर करायचे परंतु चुकांपासून शिकले नाहीत.
मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस, खराब फलंदाजी. आल्या पावली परत अशोक भोईरचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. हा संघाला तारायचं होतं आणि कुठेतरी अशोक भोईरचा हा जो फटका आहे ना, संघाला अजूनच अडचणीमध्ये टाकून गेलाय. परिस्थितीतून शिकणं तितकंच गरजेचं होतं, परंतु परिस्थितीच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न केला आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. फलंदाज येत आहेत, फलंदाज परतीच्या प्रवासाला जात आहेत. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ झाला होता ना, त्याला तंतोतंत अशा पद्धतीची फलंदाजी या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळतंय. 7 अंकांवर जवळजवळ 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. नव्याने बॅटर योगेश, यश याला पण पाहताय. यश पाटील बॅटच्या आतलीकडे लागली जाईल आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जातं. एक सिंगल धाव, एक सिंगलच्या सहाय्याने धावगती जी जाऊन पोहोचते एकंदरीत 8 रन्स ऑन अ कार्ड. पॉवर प्ले मध्ये परिपूर्ण म्हणू शकाल की थोडासा धावेंच्या बाबतीत दुष्काळच पडलाय आणि डगआउट मध्ये देखील पिन ड्रॉप, सायलेन्स आहे. धावेंचा शुकशुकाट जो विशेष करून पाहायला मिळालाय. आता प्रत्युत्तर हे तुम्हाला द्यावंच लागेल मदन आणि यशला मात्र त्या पद्धतीची पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल, कारण की संघ अडचणीत आहे, अडचणीतून बाहेर काढावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम खुशी बघती चॅलेंजर संघाची धावसंख्या 8 अंकांवर, 4 गडी बाद. थँक्यू. 8 अंकांवर 4. योगेशजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागले जात आहे. प्रत्येक षटकाराकरिता यश करिता कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर शपलून थोडंसं अक्रॉस द लाईनने स्लॉक करायचं होतं या चेंडूला, परंतु लेग बाईचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि धावगती जी जाऊन पोहोचेल 9 अंकांवर. भावेशांना आपण पाहताय लॉंगऑफ मध्ये स्थित आहेत. लॉंगॉनला अगदी किसन पाटीलला पण पाहू शकाल. केतनला देखील आपण पाहताय मिड विकेटला स्थित आहेत बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. विकुल्याला देखील आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे. मदनचा हा फटका जास्तीत जास्त अधिकाधिक उंच गेलाय. मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट हो मिळता मिळता राहिलंय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलं की कुठेतरी झेल कन्वर्ट झालाय, परंतु जिथे धावत पडत होते आणि बॉडी बॅलन्स सांभाळता आला नाही आणि हाताच्या उंजळीतून हा झेल निसटला गेलाय. कारण की मदन दलवी डेंजरस ठरू शकतात अगदी जर ते मैदानावर राहिले. पहा, झेल जरूर कन्वर्ट झाला होता, परंतु ज्या गोष्टीची मी उल्लेख ना केली, जो बॉडी बॅलन्स आहे तो सांभाळता आला नाही आणि तेच कारण आहे की चेंडू हातातनं निसटला आणि निसटलेल्या चेंडूवर मिळाल्या 2 धाबा. थोडासा राहत जरूर मिळाली आणि थोडेसे आव वाजून होते अगदी या चेंडूपर्यंत, जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता. आता कुठेतरी झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळाले मदनला जरूर. 11 अंकांवर नेल्सन आकडा. 4 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. खोलवर लेन जरूर आहे, परंतु इम्पॅक्ट थोडंसं यष्ट्या सोडून जाणार यावेळेस पाहायला मिळालं. एक सिंगल धाव जरूर मिळेल. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपानं एक धाव आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 12 अंकांवर. सर्व काही गोष्टी या सुरळीत चालत असताना आतापर्यंत टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाकरिता ज्या पद्धतीने कारच्या रजनीमध्ये 2 सामने ते अनबिटेबल राहिले, या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीने सुरुवात. क्लीन बोल्ड, आणखी एक फलंदाज बाद. स्थिती जी नाजूक ती आता गंभीर होत असताना फलंदाज येत आहेत, फलंदाज वरतीच्या प्रवासाला जात आहेत. जणू काही हजेरी भरण्याकरिता मैदानावर दाखल होत आहेत की काय. ये रे माझ्या मागल्या. 5वा धक्का गॉन.
मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है। यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढणे वालों के कदमों में जहान होता है। या मॅच मध्ये संघर्ष आता करावा लागणार आहे, म्हणून या संघर्षातून तुम्हाला आता ती वाट शोधावी लागेल। फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने क्रितेशला पण पाहता खेळी करत असताना चुक्यातनं शिकणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीची सुरुवात जी अपेक्षित होती ती सुरुवात मिळाली नाही। सलामीवीरांनी ती सुरुवात करून दिली नाही। तदनंतर मिडल ऑर्डर परिपूर्ण खराब शॉट सिलेक्शन जे विशेष करून पाहायला मिळालं, आणि जोपर्यंत अगदी आपण म्हणू शकाल या मॅच मध्ये परतण्याचा प्रयत्न आहे, थोडासा उशीर जरूर झालाय, जवळजवळ अर्धा संघ। आणि त्यामध्ये आणखी भर, मदन दळवीचा खेळ तो देखील झालाय समाप्त। काय आज गोलंदाजी होते अप्रतिम, आणि जणू काही ही खेळपट्टी आहे ना गोलंदाजांच्या प्रेमात पडले की काय, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मदन दळवीचा खेळ, जी होप्स होती ना ती होप्स देवील का आता मावळतीच्या मार्गावर गॉन। पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक, पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक। वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक, वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक। थँक्यू। आज गोलंदाजांचा नाद हा मी तर म्हणेन बेधडकच झालाय। 13 या अंकांवर जवळजवळ 6 धक्के बसले गेलेत, आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक लो स्कोरिंग धावसंख्या पाहिली होती, जी 5व्या मॅच मध्ये 30 धावा होती। आजच्या रजनी गणिक आपण पाहू शकलात की दुसऱ्या मॅच मध्ये 37 धावा होत्या। आता ही मॅच जी आहे ना 3 षटकेतून समाप्त झाल्यात, आणि खुशी भक्ती चॅलेंजर संघ जो आहे ना आता थोडासा अनहॅप्पी असेल जरूर, कारण की जो परफॉर्मन्स मिळाला पाहिजे होता तो परफॉर्मन्स मिळाला नाही आतापर्यंत। फलंदाज एका मागोमाग एक बाद झालेत, आणि 6 धक्के जे जवळ जवळ बसलेत। रोहिदास याला पण पाहताय, आदित्य नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने, आणि विराज याला पण पाहताय गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित केलं गेलंय। आणखी एक अष्टपैलू कामगिरी करण्याकरिता ओळखला जातो तोच विराज। चांगली गोलंदाजी पहा, आतापर्यंत गोलंदाजांनी एक महत्व जाणलं या खेळपट्टीवर की विकेट टू विकेट गोलंदाजी करायची आहे, तदनंतर हार्ड लेनवर जास्तीत जास्त दारोमदार द्यायचा आहे, आणि ती लेंथ आज विशेष करून बहुतांश गोलंदाजाने ओळखलं। या अगोदर आपण अमीरची गोलंदाजी पाहिली असेल, तदनंतर अजित किनीची गोलंदाजी त्याच पद्धतीने होती, आणि काय अतिशय सुरेख पद्धतीने सुरुवात जी विशेष करून पाहायला मिळाले या इनिंग मध्ये देखील। ओहो, थोडंसं कौतुक डोक्यावरनं जातं कधी कधी, आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं। कौतुक डोक्यावरनं गेलं, आणि हा चेंडू देखील डोक्यावरनं जात असताना इट्स अ बीमर बॉल। फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने होतील ऑन, चौकार। वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक। च्या स्वरूपाने त्याचं स्वागतच करेल। 18 या अंकांवर धावफलक आणि फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने असतील ऑन। कंट्रोल ते थोडंसं सुटलं गेलं हतकंडातनं, आणि त्यानंतर भीमरचा इशारा पंचांकडनं जो इथून पाहायला मिळतोय। फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील। पुन्हा एकदा विराज गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी बॅटच्या आतलीकडे जरूर लागली जाते। तडम्यांच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल। एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर पाहायला मिळते, सिंगलच्या साह्याने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर। कुठल्या तरी एका फलंदाजाला किंवा जी भागीदारीची आवश्यकता होती, उभं राहणं खेळपट्टीवर हे तितकंच महत्वाचं। असं आपण म्हणतो ना नेहमीच क्रिकेटमध्ये की ठेच लागल्यानंतर खरे खूर अक्कल येते, आणि जी ठेच बसले आतापर्यंत जे 6 धक्के बसलेत ना डगआउट मध्ये, जे फलंदाज विश्राम घेतात आता विचार विनिमय करत असतील की हा चेंडू जर डिफेन्स करून खेळलो असतो किंवा थोडासा वेळ जर घेतला असता तर निश्चित स्वरूपाने धावा बनवू शकल्या असत्या, पण क्रिकेटमध्ये वेळ ही तितकीच गरजेची आणि महत्वाची आहे। पुन्हा एकदा हा फटका हवेमध्ये आहे, 7वा धक्का जाण्याची दाट शक्यता। यस इट इज, जसा पत्त्यांचा बंगला कोसळावा ना त्या पद्धतीने इनिंग कोसळत चालले। आणखी एक धक्का, फलंदाज होईल बाद, गॉन। पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक, पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक। वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक, वैतरण ग्रामीण
7 धक्के जवळजवळ बसले गेलेत आणि हा फटका देखील फसला. शॉर्ट पाईन लेगच्या दिशेने चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं. खुश आहेत संघाच्या परफॉर्मन्सवर. स्थिती नाजूक नाही तर परिपूर्ण गंभीर आणि टीम खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ व्हेंटिलेटरवर जात असताना आता सिद्धेश आहे. सिद्धेशला मात्र या खेळपट्टीचा अनुभव देखील आहे. या अगोदर देखील मी उल्लेख केला की हाफ सेंचुरी आली आहे त्याच्या बॅटमधनं याच खेळपट्टीवर याच मैदानावर, परंतु ती स्पर्धा वेगळी होती, दिवस वेगळा होता. आता थोडस कुठेतरी सिद्धेशचा जो खेळ आहे ना तो इथून फार महत्वाचा ठरणार आहे. एकेंडे क्रितेशला आपण पाहत आहे खोलवर लेन जाग्यावरनच कुठेतरी स्लाइड करायचं होतं या चेंडूला आणि सरळ निघून गेला. यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी राहिले, अप्रतिम. परिपूर्ण जी प्रश्न मंजूसा विचारले, कोडं जे विचारलं ते सुटलंच नाही आणि जे फलंदाज आले ते मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता गेले, म्हणजेच कुठेतरी ती मॅच्युरिटी दर्शवली गेली नाही. लपेटलं या चेंडूला, मोठा फटका खेळण्याचा मानस तर जरूर आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि 8वा धक्का जात असताना आणि डगआउट मध्ये आपण म्हणू शकाल की कोणाचे हात कमरेवर आणि कोणाचे हात आता डोक्यावर जात असताना आणखी एक धक्का सिद्धेशच्या रूपाने फलंदाज होईल बाद. सोहळा रंगलाय आनंदाचा सजवून वैभवलीला, सोहळा रंगलाय आनंदाचा सजवून वैभवलीला. आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला, आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला, आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे भेटीला, आता कोलीवारा निघलाय गो. थँक्यू. विकेट मिळत असताना 8वा धक्का जो इथून बसला गेलाय. मागील मॅच मध्ये देखील आय थिंक ऑल आउट झाला होता संघ आणि या मॅच मध्ये आपण पाहताय आतापर्यंत 8 धक्के बसलेत. विराजने देखील तीच ताकदीची गोलंदाजी केली आणि कर्णधाराचं मी कौतुक करेन की त्याने इथून मॅच स्लो केली नाही. इथून ताकदीचीच गोलंदाजी आणि महत्वाच्या गोलंदाजांना त्यांनी कंटिन्युअसली केलंय. यालाच म्हणतात गेम मधील अवेअरनेस आणि गेम मध्ये राहणं. जी दुखती रक्त होती आणि त्यावर हात लावला बरोबर आणि आपण म्हणू शकाल की आता जी गोलंदाजी झाली ना ती परिपूर्ण हवी झाले. 19 अंकांवर 8 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. उलटॉस जरूर आहे त्या दिशेने अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पंच चेक करू इच्छित आहेत. वेस्ट हाईट आणि त्या दिशेने अगदी आमचे तिसरे पंच येतील. सर्व काही सुरळीत चाललंय आतापर्यंत या षटकाकडे. पॉपिंग क्रीजचा चेंडू चांगल्या पद्धतीने अगदी हाताळला गेलाय की नाही, फलंदाज किती पुढे आहेत, तदनंतर आतमध्ये आहेत की नाही, तदनंतर कमरेवर चेंडू आहे की नाही. सो डिसिजन आलाय, इट्स नो बॉल. आय थिंक 2 बिमर आलेत, म्हणजे तिथून विराजला देखील गोलंदाजी करता येणार नाही या अगदी सामन्यामध्ये, कारण की या अगोदर देखील एक बिमर चेंडू आला होता आणि हा दुसरा बिमर चेंडू जो विशेष करून सर्व काही सुरळीत चाललं होतं. अजून देखील धावसंख्या तितकी पुढे नाहीये. 21 अंकांवर धावगती 21 आणि जवळजवळ शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील तो शिल्लक आहे आणि म्हणूनच हे शेवटचा अंतिम चेंडू हाताळण्याकरिता जिथून सबस्टिट्यूट गोलंदाज वरदला आणलंय. शेवटचा अंतिम चेंडू जो हाताळण्याकरिता 21 अंकांवर धावगती आहे. 8 धक्के जवळजवळ बसले गेलेत. फ्रीडचा चेंडू जो मैदानाच्या दिशेने ऑन असेल, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. 21 अंकांवर 8 धक्के, मोठा स्ट्रोक येईल. डेफिनेटली राहत मिळाले थोडीशी. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र आणि चेंडू निघून जाईल. फ्लॅटेड अँड दॅट्स फ्युरियस. षटकार 6. थँक्यू. पहा, राह मुश्किल जरूर आहे. कुठेतरी वाट आता बनवत असताना इथून फलंदाज टेल एंडर्स आहेत. क्रितेश आणि तनिषाला आपण पाहत आहे. हा स्ट्रोक जो आहे तो कन्वर्ट चांगल्या पद्धतीने केला. पोझिशन मध्ये आले आणि पोझिशन मध्ये येत असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलं गेलं. आकुटप्प्याची जी लेंथ होती 27 धाबा, ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहे 27. 8 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. स्थिती जी सुरुवातीपासूनच कुठेतरी सुधारली नाही, कारण की पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर वारंवार ती लाईन लागली. प्रत्येक फलंदाज आले, फलंदाज परतीच्या प्रवासाला गेले
कधी कधी दिवस खराब असू शकतो, परंतु प्रत्येक फलंदाजाचं नव्हे. कारण की जी बॅटिंग झाली ती थोडीशी समजण्या पलीकडे, थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी. कारण की आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर थोडंसं जोखीम तुम्हाला घ्यावंच लागतं, परंतु प्रत्येक फलंदाजाने मात्र ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नाही. आणि कुठेतरी या मॅचमध्ये आपण म्हणू शकाल की टेलेंडर्स आपल्या संघाकरिता थोड्याशा धावा जरूर बनवतात. अजूनही 2 षटकं आहेत, असं नाहीये. क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो की सलामीवीर धावा देखील बनवू शकतात. सलामीवीर कधी कधी डकवर बाद देखील होतात. मिडल ऑर्डरचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर टेलेंडर्स देखील धावा बनवतात. परंतु चांगली गोलंदाजी मयूरला इथून आपण पाहू शकाल या 5व्या षटकाकरिता आणलं गेलंय. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. 27 या अंकांवर धाव फलक जादोरी किती आहे. जसा परफॉर्मन्स यायला पाहिजे होता तो परफॉर्मन्स आतापर्यंत तरी मिळाला नाहीये. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. आई जीवदानी एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस टॉस करण्याकरिता 27 धावा या स्कोर कार्डवर आहेत. सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न, तिथून अगदी चेंडूला फील्ड केलं जाईल. शॉट पाईनलेगच्या दिशेने फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. थोडस पेशन्स दाखवत आहेत दोन्ही 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे बॅटर. सिंगलला देखील प्राधान्य देणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण की स्थिती ही डिमांड करते की इथून थोडंसं तुम्हाला वेळ द्यावा लागेल. उर्वरित जे 10 चेंडू आहेत ना या इनिंग मधील ते तितकेच महत्वाचे असेल. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्या 10 चेंडूकडे ते अवगत होणार आहे जरूर. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू होता, फॉलो केलं गोलंदाजाने जरूर. एक सिंगल धाव येते, लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 29. काल आमच्या समवेत धनंजयजी मांगेला होते, आज नयन तांडेला आहेत. आणि डीबीएन म्हणायचं झालं तर आज प्रत्येकाला हवं हवं असणारं हे नेटवर्क आहे. एक छोटीशी सुरुवात त्यांनी देखील केली होती आणि तिथून आज मी तर म्हणेन की वटवृक्ष त्यांचं देखील निर्माण झालंय. कारण की आज नारंगी गावातून मात्र ते बिलॉंग करतात आणि प्रत्येक जण आज नारंगी गावातूनच डीबीएन मध्ये अगदी हे वर्क करत असताना आणि प्रत्येकाचं कौतुक आहे. कारण की प्रत्येकाने त्या सर्व काही गोष्टी आपापल्या प्रवीणे चांगल्या पद्धतीने हँडल केल्या. आज वसई तालुक्यातच नव्हे, पालघर जिल्ह्यातच नव्हे, तर आज मुंबईची उपनगर असतील, मोठमोठे इव्हेंट्स असतील, तदनंतर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन चांगल्या पद्धतीने डीबीएनने आपल्या स्वतःच्या नावाची ओळख ही निर्माण केले आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. 30 या अंकांवर धावगती, 8 धक्के बसल्यात आणि गोलंदाजी जी सर्वोत्तम होत असताना आतापर्यंत योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. ज्या पद्धतीने मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आज गोलंदाजांचं वर्चस्व आहे, जणू काही ही खेळपट्टी त्यांच्या प्रेमामध्ये पडले की काय. 8 धक्के जे जवळ बसले गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 30 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. क्लीन बोल्ड, शेवटचा अंतिम चेंडू बरोबर यॉर्कर हाताळला आणि हा 9वा धक्का बसत असताना आता संकटाचे वादळ ऑल आउटच्या दिशेने जातील की काय हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 9वा धक्का बसत असताना टीम खुशी भक्ती चॅलेंजर या संघाला क्रिकेटचा खेळ झालाय समाप्त. गॉन. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे. 30 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 9 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. पहा, स्मित हास्य चेहऱ्यावर सर्व काही सांगून देतं की आतापर्यंत जे गेम प्लॅन आपण आखले होते त्याचं एक्झिक्युशन देखील व्यवस्थित पद्धतीने झालंय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रिस्क घेता ना तेव्हा तेव्हा अगदी ती परावर्तित देखील होते. म्हणून तुम्हाला धैर्य दाखवणं, पेशन्स दाखवणं ही महत्वाची भूमिका होते. एकतर्फी अगदी हा सामना जरूर वळत असताना म्हणूनच मी म्हटलं या अगोदर की सलामीवीर जे होते त्यांना थोडंसं थांबणं मैदानावर तितकंच गरजेचं होतं. मिडल ऑर्डर परिपूर्ण निष्फळ ठरत असताना आणि टेल अंडर्स बॅटर प्रयत्न जरूर करतात आपापल्या परीने, परंतु तितक्या क्षमतेने त्यांचा खेळ तर पाहायला मिळणार नाही. परंतु इथून शेवटचे 6 चेंडू खेळून काढतील का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. परिपूर्ण इथून म्हणू शकाल की आता विकेट टू विकेट ही गोलंदाजी होते. किसन पाटीलला पण पाहत आहे, स्वतःचे संघ मालक आहेत या संघाचे. आणि म्हणावं लागेल किसन पाटीलचा जो संघ आहे ना विजीपीएल मध्ये आतापर्यंत सर्वोत्तम सरलाय. शैलेश जो फलंदाज आपण पाहत आहे. 30 या अंकांवर 9 धक्के 5.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 30 रन्स ऑन अ कार्ड.
कधी थोडीशी कमी केली होती. फ्लाइट डिलिव्हरी हाताळली. विराज आहेत अगदी डीप मध्ये आणि चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार. या सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 31 31 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. 5.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. थोडीशी शांतता आहे मैदानाच्या सभोवताली आपण पाहताय, कारण की धाव्या बनल्याच नाहीयेत. मोठा प्रहार जरूर येईल आणि प्रयत्न केला तिथून शैलेशने देखील, आणि यशस्वी भव हा षटकार. थेट आमचे कॅमेरामॅन त्यांच्या स्वागताकरिता. या 6 धावा. थँक्यू. आता शैलेशने हा जो फटका खेळलाय ना, तो दुष्काळामध्ये पाणी शोधण्याचं काम करणार आहे. कारण की आतापर्यंत धावा या थोड्याशा कमी होत्या, परंतु षटकार आल्यानंतर परिपूर्ण निराशा असेल. आणखी एक संघ ऑल आउट होत असताना, म्हणजेच मागील सामन्यामध्ये जी धावसंख्या होती 37, तिथे देखील संघ ऑल आउट झाला होता. रॉयल स्ट्रायकर 7999, आणि या मॅच मध्ये खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ देखील 37 ऑल विकेट डाऊन. आणि काय परफॉर्मन्स राहिला विथ द बॉलने, अप्रतिम, वाखण्य जोगे. आणि टीम कृतिका एंटरप्राइजेस हा संघ परिपूर्ण डॉमिनेशन दाखवत असताना गटामध्ये पाहायला मिळतोय. 37 धावा झाल्यात. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहण्यात घेऊया. तुर्तास हलकासा ब्रेक, आणि ब्रेक नंतर टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत, जिथे आई जीवदानी एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस आजच्या रजनीतील सामना क्रमांक 4. थँक्यू. चला, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता आपण मार्गस्थ व्हायचंय. मी उमेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्थानी केला जाईल टॉस. क्षेत्ररक्षण जे सजून घेतलं जाईल, आणि 2 सलामीवीर बॅटर. चला, आपण देखील मार्गस्थ व्हा. मागील 2 मॅच थोड्याशा अगदी लो स्कोरिंग गेम जो विशेष करून पाहायला मिळाला. या मॅच मध्ये कशा पद्धतीने लढेल, जरी सुद्धा धावसंख्या कमी असली तरी देखील तुम्हाला या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी जी करावी लागणार आहे. तर तो सामना किती खेचला जाईल हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. या टॉसच्या दिशेने आपण वळतोय. रोहित येत आहेत, आणि कालचा दिवस थोडासा निराश होता, परंतु आज एक सामना विजयी झाल्यानंतर कॉन्फिडन्स जरूर आलाय. चला, कृतिका एंटरप्राइजेस संघ कर्णधार. चला, घाई करा अजित. आज दुसरी रजनी. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4चा हा थरार जो मैदानावर आपण पाहताय. कालचा दिवस जो अतिशय सुरेख आणि ब गट जो मिश्र खेळताना आपण पाहिला, आणि आजच्या दिवसाकडे एक गटातील जे सामने या दुसऱ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाकडे एक गोष्ट क्लिअर होणार आहे की कुठला तरी एक संघ जो थोडासा मजबूत स्थितीमध्ये, आणि कुठल्या तरी एका संघाला मात्र तो संधी असेल, परंतु फायनल डे करिता मात्र तो वेट करावा लागेल. कारण की 2 सामने जे राखीव ठेवलेले आहेत. अजित येत आहेत, उमेशजी पाटील, वागोबा ग्रुप कसराळीचे एक चांगले खेळाडू आणि गोड व्यक्तिमत्व. त्यांच्या शुभ असताना केला जाईल टॉस. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. टेल, दॅट्स अ कॉल, अँड दॅट्स अ टेल. सो टॉस जिंकलाय टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस संघाने. उमेशजी, दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. आणि आपण असं नसतं व्हायचंय पुन्हा एकदा. रोहित, ज्या पद्धतीने बाईट दिली होती तुम्ही सुरुवातीला की चांगला परफॉर्मन्स करायचा आहे, तो परफॉर्मन्स चांगला झाला. ही मॅच देखील महत्वाची आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ.
ज्या पद्धतीने खेळ झाला आणि तुझा देखील वैयक्तिक खेळ चांगला होईल ॲज अ कर्णधार म्हणून या मॅचमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा असेल सांगायला काय म्हणाल? कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. चांगली गोल गेली. फक्त क्षेत्ररक्षण खराब झालं. ते थोडं सुधारलं तर चांगली टीम बनेल. निश्चित स्वरूपाने क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा फार महत्त्वाचा आहे. त्याचं काही विचारत नाही कारण की मॅचला सुरुवात होते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. अजित तुला देखील शुभेच्छा असतील या मॅचकरिता. टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. आई जीवदान एंटरप्राइजेस वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. भरतजी मोरे सर जॉईन होत आहेत. ओ टू यू. आदरणीय दिनेशजी किनी साहेब यांना विनंती आपण मंचावरती या. आदरणीय दिनेशजी किनी साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. BGPL सीझन 4च्या वतीनं, पर्व 4च्या वतीनं, वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच बघतोय आणि तिसऱ्या मॅचमध्ये लो स्कोरिंग सामना पुन्हा एकदा बघायला मिळाला. धावा किती आहेत? 38चं परत लक्ष आहे. 38 इज द टार्गेट. हो, यावेळेला पायावरती चेंडू. अपील जोरदार. यष्ट्यांसमोर फलंदाज आढळलेत आणि त्यामुळे माघारी परतावा लागतंय. फलंदाज मयूर पाटीलला. गॉन. शिवरायांच्या नावाने आज दंतारासाठी व्हायचा बरोबर यष्ट्यांसमोर मिडल स्टंपवरचा चेंडू लेग स्टंपवरती जात होता. त्याच्यामध्ये आला पाय आणि त्या पायाला समोर पकडत असताना पंचांनी सर्व सांगितलं फलंदाज बाद आहे. मैदानाबाहेर जावं लागतं मयूरला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतील. पाठलाग आहे 38चा. 38 म्हणजे मयूर आणि हार्दिक एकाच टीम मध्ये खेळतात त्यामुळे कदाचित त्यांना एकमेकाचे धागेदुरे माहीत असावेत आणि त्यामुळे ही विकेट हार्दिकला काढता आली आहे. पण पहिल्या चेंडूवरती चौकार सुद्धा लगावलाय. म्हणजे त्याने सुद्धा त्याचं ते साहस दाखवलं. त्या हार्दिक समोर चौकार दाखवला. चौकाराचं प्रत्युत्तर विकेटने दिलं. तूने मारा मैंने भी मारा. दोघांची भूलचूक माफ. विराज पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कालच्या दिवसामध्ये विराजचा खेळ सुद्धा वाखाणण्याजोगे राहिलाय आणि आता विराजला पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तारणहार म्हणून उभं राहायचंय. धावांचा पाठलाग तितका मोठा नाहीये पण रजनी क्रिकेट आहे. रजनी क्रिकेट म्हटलं की आपल्याला संत असलेली हवा. हवेमधलं म्हणते किती. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू न थांबता निघून गेला. 1 टू बाउंड. सीमारेखा पार. VGPL चौकार. चौकार आला. 4 धाबा आल्या. 4 धाबाने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. 8 वरती हार्दिकचा चेंडू फुला लेनचा होता. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची काढा घेऊन चेंडू निघून गेला. यावेळेला थर्ड मॅन क्लिअर करत असताना अजून एक चौकार. 4 धाबा. रामिले वन कसलं गावाची पावर हैया संताची. PX वॉरियर तलवार दंगाला हाय हो भलताच मान. थँक्यू. 12 वरती 1. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 3 चौकार या षटकामध्ये आलेत. त्या 3 चौकारा व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचे सिंगल डबल ट्रिपल चौकार काय षटकार काय बघायला मिळालेला नाहीये. पण विराज पाटील. ओ यावेळेचा पुन्हा एकदा फुलालेनचा चेंडू. फुलटॉस नाही. पॅटवरती आलाय. अखेरकार षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा एका गड्याच्या पतनानंतर टीम कृतिका एंटरप्राइजेस. थँक्यू.
पहिलं षटक संपलं हार्दिकचं 12 धावा त्यानं खर्च केला. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात मिस्टर तनिष आलाय. तनिष मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तनिषवरती एक मोठी जबाबदारी ब्रेकथ्रू मिळवून देण्याची, मॅचमध्ये परत आणण्याची. तनिषचा हा चेंडू लोअर फुल टचमध्ये बॅटवरती घेतला गेला. फिल्डिंग चांगली झाली, कव्हरमध्ये फेकी सुद्धा झाली, पण एक धाव मात्र धावून कंप्लीट सुद्धा केली. सिंगल धाव येते. या षटकाची सुरुवात सिंगलने झाली आहे. तेहरावरती 1 आहे. पुन्हा एकदा बोलत तयार. तनिष पुन्हा एकदा बॉलिंग बागपती तयार होईल. दुसऱ्या षटकामध्ये फील्ड प्लेसमेंट बघा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्टिव्ह आहे. काव कॉर्नरच्या दिशेने स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. मिडविकेटच्या बाजूने हलकासा झुकता वाईडिश लॉंग ऑफ लगावण्यात आला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तो चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धावून कंप्लीट केले विराजने. एका धावाने काय तितका मोठा फरक पडणार आहे का? 37 धावांची 38 धावांची ही मॅच. मागील मॅचमध्ये सुद्धा 38 धावांचं लक्ष होतं. सहज त्याचा पाठलाग झाला. 3.1 चेंडूचा त्यानं वेळ घेतला. या मॅचमध्ये किती धावा, किती चेंडूंचा खेळ म्हणजे किती चेंडूंचा वेळ घेतला जाईल या धावांना बनवण्यासाठी, किंवा काय या 38चा बचाव सुद्धा पाहायला मिळतोय का? दुसऱ्या षटकातली स्थिती बघता असं वाटत नाहीये की या धावांचा पाठलाग लवकर होईल. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. हलकेसे क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दोघांच्या मध्ये नाही. सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. केतन पाटील डिपार्ट्स. नकामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. चला, फिल्डिंग करणारी टीम म्हणजे खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ जर का जिंकला तर चाकू शेठ यांच्याकडून 2000 रुपये आणि विजयजी भगत यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. म्हणजे तब्बल 7000 रुपयाचं बक्षीस तुम्ही जर का हा सामना जिंकलात. खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ तर त्यांना हे बक्षीस दिलं जाणार आहे. गरजेची होती ऊर्जा मिळणं, ही अर्थरूपी ऊर्जा मिळते. काय या ऊर्जेला आपली ताकद बनवतात का? पुन्हा एकदा बोलत तयार तनिषचा चेंडू आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलं गेलं. रनआउटची संधी, परंतु त्या संधीचं सोनं करण्या अगोदर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत फलंदाज किसन पाटील. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. काल त्यांच्या खुशीचा ठिकाणा नव्हता. 2 सामने त्याने जिंकले. आज तिसऱ्या सामन्याला जिंकण्यासाठी पुन्हा एकदा ते तयार आहेत आणि लो स्कोरिंग मॅच म्हणजेच कमी धावांचा ते पाठलाग करतायत. मैदानात विराज पाटील आहे. कालच्या दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याने केली आहे. पण तनिषने आत्ता केलेली कामगिरी ही सुद्धा विसरून चालणार नाही आहे. या मॅचमध्ये परत येण्याचा त्याने प्रयत्न केलाय. आतमध्ये येणारे चेंडू, या चेंडूला लेगलान्स काढायचा प्रयत्न. क्षेत्र स्क्वेअर लेग मध्ये येतोय तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 16/2 शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकातला बाकी आहे. या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. कॅल्क्युलेशन काय आहे? करंट रन रेट 8.73चा, आस्किंग रन रेट 5.28. जोपर्यंत हा 6-7 पर्यंत आस्किंग रन रेट येत नाही तोपर्यंत गोलंदाजाने श्वास घेतला नाही पाहिजे. म्हणजेच तितका वेळ प्रयत्न करावे लागणार आहेत. एकदा का 7-8ची सरासरी आली की तुम्ही वरचढ झाले. चेंडू उंच हवेत, गोलंदाज चेंडू खाली, त्यानं टिपला झेल. किसन पाटील डगआउटच्या दिशेने जातील. फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. 3rd विकेट गॉन. क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. नकामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. नकामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. नकामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक.
थँक्यू 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 जे फटका फसला, चेंडू उंच हवेमध्ये गेला, बॅटची वरची कडा घेतली, हलकाचा वरती चेंडू लागला होता आणि किसन पाटील बाद झालेत. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. नरेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. बघा 38 धाबा आहेत, त्या 38 आहेत. त्या बनवण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजांना दमछाक झाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये 38चा पाठलाग होण्यासाठी त्यांची सुद्धा दमछाक होणार आहे. जर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली तर. त्यापैकी गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे तनिषने. हार्दिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आल्यात. 12 धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्या होत्या. 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. 16 वरती 3 आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 22. 24 मध्ये 22 या षटकावरती सर्वांच्या नजर आहेत. या षटकामध्ये जर का 1-2 धावांचं षटक आलं तर मॅचला मजा येईल. येणाऱ्या 18 चेंडूतलं समीकरण कायचं वेगळं असेल. ओ या बैला शपलून खेळण्याचा प्रयत्न. शपल नव्हे तर मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे गेला यष्टिरक्षकाच्या. कोणतेही हावभाव पंचांवरच्या चेहऱ्यावरती हातामध्ये कुठेच दिसत नाहीयेत. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिला चेंडू निर्धाव आलाय. हार्दिक पाटीलकडे मोठ्या आशेनं बघितलं जातंय. खुशी भक्ती चॅलेंजर संघ जिंकण्यासाठी हार्दिकच्या या षटकामध्ये विकेट डॉट अशा प्रकारचे चेंडू हवेत आणि त्यामुळे हार्दिक काय अपेक्षेची पूर्तता करेल का. यावेळेला चेंडूला स्टिअर करत असताना, दिशा देत असताना पाठवलं पॉइंटमध्ये. चांगली फिल्डिंग. एक चांगली बाब, खुशी भक्ती चॅलेंजरची फिल्डिंग अजूनही बिखरलेली नाहीये. म्हणजेच कोणाच्या हातून मिस्टेक होताना दिसत नाहीयेत. ज्या धाटणीची गोलंदाजी केली जाते. बावीस चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. विजयजी भगत साहेब यांच्याकडून व्हीजीपीएल साठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद विजयजी भगत साहेब, आपलं मनपूर्वक आभार. 22 चेंडू 21 धावांची गरज. 17 धावा आणि 3 विकेट. विजयजी भगत फणसपाडा, पाठीचा पाडा, माफ करा, विजयजी भगत पाठीचा पाडा यांच्याकडून ती देणगी आलेली. यावेळेला बघा लेटकट करायचं होतं. बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला. यष्टिरक्षकाने अडवला. कोणती धाव नाही. आता रन बॉल. 21 चेंडू 21 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका. खुशी भक्ती चॅलेंजर या संघाने पलटवार करण्यासाठी कंबर कसली आहे. गोलंदाजाने आपल्या हातातून धारदार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याला यश आलंय. जी मॅच साठी वरखाली वाटत होती ती आता समान येऊन थांबली आहे. एक विराज पाटील मोठा अडसर म्हणून मैदानात उभे आहेत. त्यांना दूर सारणं, त्यांची विकेट घेणं हे एकच उद्दिष्ट आहे हार्दिकचं. पण ते स्ट्राईक एंडवरती आता नरेश किणी जे सपोर्टिंग रोल आता करतात नंबर 5 वरती आल्यानंतर. 21 बॉल 21. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. शॉर्ट बॉल होता. यावेळेला त्याला सुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बघा कशा धाटणीचा चेंडू होता. द विकेट. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झालेला चेंडू आतमध्ये येताना दिसला. द्विधा मनस्थितीमध्ये सापडले. खेळू की नको असा काहीसा मानस फलंदाजाचा. खेळत असताना दोन्ही पायांची पोझिशन पूर्णपणे बिखरलेली, बदललेली. दडपण साफपणे दिसून येत होतं नरेश यांच्यावरती. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. शरीरापासून लांबचा चेंडू. वन्स अगेन डॉट. खेळू की नको खेळू, बॅट घालू की नको घालू, काय हानी तर होणार नाही ना. अनेक प्रश्न मनामध्ये स्वतःला सतावतायत नरेश किणी यांना आणि त्यामुळे बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. हा चेंडू जर डॉट आला तर येणाऱ्या 3 षटकामध्ये मजा येईल. आणि सर्वात मोठी गोष्ट जर विकेट आली तर अजून मजा. बॅटिंग करणारी टीम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट. खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या षटकामध्ये धाव आली फक्त 1. आता येणारे 18 चेंडू आणि
21 धावांची गरज कृतिका एंटरप्राइजेस या संघाला. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. ग्रामीण प्रीमियर लीग आदरणीय सिद्धजी पाटील, त्यानंतर चाकू शेठ आणि विजयजी भगत साहेब, आपणा सर्वांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत VGPL सीझन 4च्या वतीनं. आदरणीय चाकू शेठ, आदरणीय सिद्धजी पाटील, आदरणीय विजयजी भगत हे आमचे तिन्ही मान्यवर. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, प्लीज साहेब आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत VGPL सीझन 4च्या वतीनं. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघत आहात. कालपासून झालेल्या मॅचेस, सगळ्या मॅचची कहाणी जर बघाल तर काही मॅच 77 झाल्या, काही मॅच 74, काही मॅच 68, काही मॅच 43, अशा काहीशा मॅचेस होत असताना अचानक एक आजच्या दिवसामध्ये झालेली दुसरी मॅच 38ची बघायला मिळाली आणि तिसरी मॅच सुद्धा 38ची. एका 38चा पाठलाग झालाय, पण एक 38 पाठलाग होईल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा करते. म्हणजेच काय, गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 बॉलर्सनी टाकलेला इम्पॅक्ट, खास करून हार्दिक आणि हार्दिकच्या जोडीला साथ देत असताना तनिषने केलेली गोलंदाजी ही कौतुकास्पद राहिली आहे. खुशी भक्ती चॅलेंजर या संघासाठी. आणि आता कृतिका एंटरप्राइजेस या मॅचमध्ये परत येण्यासाठी विराजवरती खूप मोठी आस लावून बसलाय. विराज पाटील यांच्यावरती मोठ्या अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आदित्य बॉलिंग मार्क वरती येतोय. आदित्य म्हटलं की तारणहार. आदित्यने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तारणहार म्हणून भूमिका बजावली आहे. आता पुन्हा एकदा आदित्यला आपल्या संघासाठी उभं राहायचंय. लक्ष आहे 21 धावांना वाचवण्याचं. समोर आहे विराज पाटील. विराज वॉसेस आदित्य. पहिला चेंडू, हो अपरकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो उशिराने दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला रनआउटची संधी आहे. कोणत्या एंडला थ्रो करावा याच्यासाठी आगेकूच होती, पण शेवटी स्ट्राईक एंडवरती थ्रो केला गेला. विराजने धाव कंप्लीट केली. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. आता 17 चेंडू 19 धावांची गरज. मोठा फासला वाढण्या अगोदर हळूहळू त्या फासल्याला छोटं करण्याचा प्रयत्न हे विराज पाटील करतायत. चांगला खेळ त्यांच्याद्वारे बघायला मिळतोय, परंतु आदित्य गेम चेंजर खेळाडू आहेत. खेळाला बदलवणं त्यांना चांगल्या रीतीने येतं आणि त्यामुळे त्यांच्यासमोर विराज. पुढील चेंडू हुक काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्या हाताला लागून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. चौकार की षटकार, षटकार की चौकार, सांगा एकदा काय चौकार आहे की षटकार आहे? इट्स अ गॉन फॉर 4. चौकार. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा आयोजन शानदार. किशन पाटील, विराज पाटील आहेत हो ऑनर. थँक्यू. पंकजींचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. 38 धावांचं लक्ष मगाशी बिकीने केलेली बॅटिंग, खूप चांगला खेळ. पण आता काय, कृतिका एंटरप्राइजेस आणि खुशी भक्ती चॅलेंजर या 2 संघादरम्यान जर का हार जीत मधल्या फासल्यामध्ये कोण उभा असेल तर तो आहे विराज. विराज पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तोपर्यंत या सामन्याला खुशी भक्ती चॅलेंजर संघ जिंकेल असं तरी वाटत नाहीये. हो, यावेळेला फटका बसलाय. मोठी संधी चालून आली आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आलाय, त्यानं टिपलाय झेल. फलंदाज विराज पाटील बाद. ज्या चर्चेला उदाहरण आलं होतं त्याला एक मोठा फुल स्टॉप असा की विराज पाटीलला मैदानाबाहेर पाठवण्यामागे आदित्यला आलं यश. आता 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. थँक्यू डीजे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नादलाय कडक. का कडक नाद आहे? त्याचं कारण हेच आहे, तुम्ही
74चा पाठलाग काल पहिल्या मॅच मध्ये बघितला होता. आता भावेश आलाय. भावेशला तो त्वेष दाखवावा लागणार आहे, कारण हा सामना वाटतो तितका सोपा नाहीये. भावेशचा जर नंबर बघाल तर 6वा आहे. 4 टॉप ऑर्डर बॅटर तंबूच्या दिशेने गेलेले आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये उभे असलेले फलंदाज, त्याच्यामध्ये एकाने 4 चेंडू खेळल्यात, एकही धाव नाही गेली. मग त्यानंतर येणारा फलंदाज त्या स्टॅट्सद्वारे काय असणार आहे याचा जर का अंदाजा लावला तर गोलंदाजीला बळ मिळतंय. आदित्यच्या हातामध्ये चेंडू, येणारे 3 चेंडू खूप निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. 38 किती छोट्या किती मोठ्या त्यापेक्षा येणारी स्थिती, येणारे पुढचे चेंडू आम्ही कशा प्रकारे हाताळू यासाठी केलेले प्रयत्न. यावेळेला इनसाइड आउट, चेंडू निघून गेलाय. आउटफील्डची मदत, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउट रनआउट रनआउट. येस, फलंदाज बाद. ना वाद ना विवाद, फलंदाज बाद. मैदानाबाहेर जावं लागतंय नरेश किणियाना. गॉन. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण येस, कसराळी वाघोबा कसराळीच्या मैदानावरती भरलेला हा सोहळा आणि या सोहळ्याच्या आम्हाला साक्षीदार होत असताना सोहळ्याला रंगवायचंय, एन्जॉय करायचंय. या सोहळ्याचे असे साक्षीदार व्हायचे की आमची आठवण सतत काढली जाईल, वर्षानुवर्ष काढली जाईल. आणि म्हणूनच हा 14-14चा सामना जिंकण्यासाठी कंबर कसत असताना आदित्य आणि त्याची संपूर्ण टीम खुशी बघती चॅलेंजर कुरघोडी करतीये. विकेट आली आहे, रन्स आली आहे, तंतोतंत अशी स्थिती, समसमान स्थितीमध्ये सामना आहे. 14-14, विकेट 5वी आली आहे. 7व्या नंबरचा खेळाडू मैदानात आलाय. पुन्हा एकदा बोला तयार. शॉर्ट बॉल, हुक काढायचा प्रयत्न, हुक बायक्रुक नाही झाला, चेंडू मागे गेला, निर्धाव आलाय, डॉट. आता एक धाव वरती. 13-14, 13-14, 14-13. 13 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. इथला चेंडू जर का डॉट आला तर येणाऱ्या 12 चेंडूंची कहाणी बघायला खूप मजा येणार आहे. VGPL आहे, वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार आहे आणि त्याच्यामध्ये अशा सामन्याला सुद्धा थार आहे. यावेळेला चेंडू मागे निघून जात होता, निघून गेला स्पर्लकच्या दिशेनं. विकेट किपर आलेत, एकच धाव आणि आता 12 मध्ये 13ची गरज आहे. भावेश मैदानात आहे, 2 धाबा त्यानं बनवल्यात. सिद्दीक त्यानं खातं नाही ओपन केलं. 25 वरती 5, 4 षटकाचा खेळ संपलाय. टीम कृतिका एंटरप्राइजेस. थँक्यू. मागाशी बक्षीस लागले होतं खुशी भक्ती चॅलेंजर साठी. खुशी भक्ती चॅलेंजर संघ जर का जिंकला तर विजय भगत यांच्याकडून 5,000 रुपये आणि चाकू शेठ यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. विजयी संघासाठी म्हणजे विजयी कोण झाला तर खुशी भक्ती चॅलेंजर. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज. मगाच्या मॅच मध्ये 38 सहज शक्य झाल्या होत्या, यावेळेला सहज नाही, अवघड झाल्यात. बॉलिंग मार्क होती, बोला तयार. यश आलाय, बघा यशच हवाय. खुशी भक्ती चॅलेंजरला यशच हवाय, पण हे यश नावातलं यश नाही, कामातलं यश हवाय, मॅच मधलं यश हवाय. आणि यावेळेला यश हातामध्ये चेंडू समोर, फलंदाज मार्क होती, स्ट्राईक एंडला फलंदाज भावेश. यश पाटीलचा शॉर्ट बॉल मागे जाऊ दिलाय, चेंडू मागे जातोय, पंच वळतायत. हो, वाईट साठी स्वतःने रेफर केलंय. लेट्स चेक. तिसरे पंच आपण या एका पाहिलं जाईल. शॉर्ट बॉल होता, विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आणि निघून जात असताना फलंदाजाने चेंडूला सोडलंय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी वाईड लाईनच्या आतून चेंडू गेलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलंय. फलंदाजाने जाऊ का दिला हा प्रश्न मनामध्ये उपस्थित झालाय. आता 11 मध्ये 13. येणाऱ्या 5 चेंडूवरती एकही फटका नाही आला तर शेवटचे 6 चेंडू बघायला एवढी मजा येईल की कालपासून आतापर्यंत असा कोणता सामना झालाच नाही. बघूयात काय घडतंय येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. 11-13 बोला तयार. यश समोर 22 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय कावकराच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. मिड विकेटचा खेळाडू आलाय. फेकी केली आहे. पॅरलल थ्रो आहे आणि तो चेंडू जोपर्यंत फेकला जाईल एकच धाव आली आहे. भावेशने स्ट्राईक रोटेट केली आहे. भावेशचं दुखणं आता सिद्दीक वरती. भावेशने एक धाव बनवली. सिद्दीकडे स्ट्राईक आली. आता सिद्दीकडे स्ट्राईक आल्यानंतर तो कशा पद्धतीने घेतो कारण त्याने आतापर्यंत इथे एकही चेंडू खेळलेला नाहीये. एकही चेंडू फेस केलेला नाहीये म्हटल्यानंतर त्याला लेंथला परखणं, लाईनला परखणं, बाउन्सला परखणं, गतीला परखणं या साऱ्या गोष्टींचं जजमेंट लावणं सोपं नाहीये. असं असताना यश त्याच्या समोर आहे ज्याने पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळलेत. एक डॉट एक सिंगल म्हणजेच मोठा फटका दिलेला नाहीये. मोमेंटम या षटकाचा बघायचा झाला तर तो फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे आणि अशा वेळेला फलंदाजाला एफर्ट लावायचे आहेत एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाले. आणि अशा वेळेला स्ट्राईक एंडवरती असताना सिद्दीक काय इथून एखादी धाव काढेल का, काय मोठा फटका लगावेल का. टाइम थोडा जास्त घेतला जातोय. वेळ थोडा जास्त घेतला जातोय. आमच्याकडे जरी वेळ जास्त असला तरी सुद्धा एक खेळाच्या किंवा त्या इनिंगची वेळ असते मर्यादित वेळ. त्या वेळाच्या बाहेर जर का तो सामना गेला तर कदाचित ज्याच्या बाजूने त्याच्या विरुद्ध बाजूने जातो. वेळ बदलते खेळ बदलतो. जाणारी वेळ कोणाची तरी चांगली कोणाची तरी वाईट चालली आहे आणि त्यामुळे खेळायला लवकर सुरुवात करा. 10 चेंडू 12 धावांची गरज. 10-12 मध्ये डावखुऱ्या फलंदाजासाठी फिल्डिंग बघा. बागडा स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ ओपन आहे. हो या वेळेला चेंडू आला कार्पेट खेळल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सहज रीतीने कंप्लीट केली आहे. जे अगोदर करायला पाहिजे होतं ते उशिरा नका होईना परंतु या चेंडूवरती केलंय. सामना लो स्कोरिंग जरूर आहे पण क्रिकेटच्या बेसिक वरती लक्ष दिलं तर तुम्हाला त्याला लढण्याचं त्याला जिंकण्याचं सामर्थ्य नक्की मिळेल हे या फटक्याने दाखवून दिलं. 9 चेंडू 10 धावांची गरज आहे. 28 वरती 5 आहेत. सिद्दीकने 2 धावा बसवल्यात. पहिल्या चेंडूवरती फुलटच मध्ये चेंडू होता. यश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये तयार होत आहेत. फिल्डिंग तशीच आहे. कोणताही बदल क्षेत्ररक्षणामध्ये नाही. 6 षटकांचा सामना आहे. या मैदानातील 6 मध्ये 38 अवघड होतील हे कुणालाही वाटलं नव्हतं पण झालंय. फुलर लेन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल पुन्हा एकदा मिस फील्ड फंबलिंग. ऐसा करोगे तो दिक्कत आएगी. 1 रन मात्र मिळालाय. आता 8 मध्ये 9. तुमचं फंबलिंग तुमच्या हातून झालेली मिसफील्ड हे तुम्हाला मॅच पासून लांब नेणार कारण अंतर तितकं मोठं नाहीये. डिस्टन्स फक्त एका धावेचा आहे आणि त्या एका धाव्याच्या अंतराला मापण्यासाठी तुमची एखादी चूक पुरेशी आहे. 8 चेंडू 9 धावांची गरज. टॅलेंटर वरती खूप मोठं दडपण आहे. भावेश सिद्दीक दोघांना धावा बनवायच्या आहेत पण त्या धावा बनवत असताना रोखण्यासाठी 11ची फौज तयार आहे. 11ची फौज तयार आणि त्यांच्या समोर त्या धावा करायच्या आहेत. यावेळेला ब्लाइंडर. चेंडूला फक्त मनामध्ये जज करत असताना बॅट फिरवली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आलाय डॉट. बघा कशा पाहिजे चेंडू. कुठले स्पॉटचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. बॅट आणि बॉल मधून निघून गेला. बॅट उशिरा आली. चेंडू खाली राहून निघून गेलाय. काही प्रमाणात सबमरिंग होता. डॉट बॉल. आता 7 मध्ये 9. कोणाला सुटली हाव कोण खाऊन जाणार भाव. शेवटचा बॉल आहे या षटकातला. भावेश समोर यश. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ओ यावरचा चेंडू खराब. सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अशा प्रकारची घटना घडणं पंचांचा एक हात बाहेर येणं कदाचित तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. नो +1. 2 धावा मिळाल्या. आता 7 मध्ये 7. बघा तुम्ही केलेल्या चुकीवरती आमचा डीजे मास्टर सुद्धा थोडासा नमक चिडकत असताना बजर वाजवतोय. आता 7 मध्ये 7.
7 चेंडू 7 धावांची गरज. यश पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. फ्री हिटचा बॉल आहे आणि त्याच्या समोर असणार आहे फलंदाज सिद्दीक. काय सामना रंगलाय. 5व्या षटकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि या शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असताना मुभा मिळाली आहे. धावचीत वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाही. यश पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. डॉट येणार, सिंगल येणार, डबल येणार की चौकारच्या षटकार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक हो 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 चेंडूला गॅदर केलं. सिंगल आली. मॅच येऊन पोहोचली 6 चेंडू 6 धावांवरती. कुणीही विचार केला नव्हता की सामना अशा प्रकारे येऊन थांबेल. सामन्यामध्ये तर रंगत आली आहे. सगळ्यांचा श्वास आता गळ्यामध्ये अडकून राहिलाय. जे ज्या ज्या पोझिशन मध्ये बसलेत त्या पोझिशन मधून आता बाहेर आलेत. हलण्याचं नाव घेत नाहीयेत. थांब जरा 6 बॉल बघू दे, नंतर बाकीचा कार्यक्रम करू. या ऐकूयात तोपर्यंत डीजेला स्फूर्ती भरूयात या मॅच मध्ये आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. 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 थँक्यू. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नादलय कडक का म्हणतात? कारण अशा प्रकारच्या कडक मॅचेस मैदानात होत आहेत. आतापर्यंत झालेल्या सगळ्या मॅच पैकी सर्वोत्तम सामना हा आहे. कारण त्याच्यामध्ये 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती येऊन थांबतायत. शैलेश यांच्या हातामध्ये चेंडू. त्यांच्यासमोर सिद्दीक. ज्या सिद्दीकने 3 चेंडूवरती 4 धावा बनवल्यात. स्ट्राईक सुद्धा सिद्दीकडे थांबली. सिद्दीकने एकही चेंडू डॉट खेळलेला नाहीये. त्याच्या बॅटवरती चेंडू प्रॉपर कनेक्ट झालाय. त्याला पाहिजे त्या धावा मिळाल्यात म्हटल्यानंतर त्याला स्ट्राईक असणं ही कृतिका एंटरप्राइजेससाठी जमेची बाजू. पहिलाच बॉल शैलेशचा बॉल. आतमध्ये येणारा चेंडू बॅट आणि पॅड मधल्या अंतराला मापलं आणि विकेटला घेतलं. त्रिफळाची फलंदाज बाद. सिद्दीक डिपार्ट्स. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. थँक्यू. नाद हे कडक आहे हे सगळ्यांनी ऐकलं. आता ही मॅच सुद्धा तितकीच कडक बनत चालली आहे. भर गरमीमध्ये गरमी वाढवणारी मॅच आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. होत्याचं नव्हतं व्हायला लागलंय. नवीन फलंदाज हरी. तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करेल का? नंबर 8 वरती आलाय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज. 5-6 शैलेश समोर हरी. सेकंड बॉल. काय फील्डची सजावट बदलली जाते का? क्षेत्ररक्षणाची सजावट बदलवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हरीसाठी विशेष फिल्डिंग. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. काऊ कॉर्नर. मिड विकेट. स्क्वेअर लेग सर्कल मध्ये. फाईन लेग सर्कलच्या बाहेर. थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक लागवण्यात आलाय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाने वाईडिश लॉंग ऑफ. बॉल तयार. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला जातोय. फिल्डिंग करणारी टीम तर त्याच पद्धतीने फिल्डिंग करते. एक एक बॉल असा अडवला जातोय की हा सामना जणू की आम्हीच जिंकणार आहोत. इतका चांगला कॉन्फिडन्स. आणि एक चांगली बात आहे की तुम्ही हा सामना खेळत असताना 38ला न बघता प्रत्येक चेंडूला आपल्यासं करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक चेंडूला प्रत्येक ओव्हरला आपल्यासं केलं. बॉलरवरती विश्वास दाखवला. फिल्डरवरती विश्वास दाखवला. प्रत्येकाने आपल्या खेळाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केलाय.
आणि म्हणूनच आता खुशी भक्ती चॅलेंजर हा संघ या विजयामध्ये अजूनही जिवंत आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 मध्ये 5 बॉल तयार. जितका वेळ तुम्ही थांबणार तेवढा तुमचा विजय किंवा पराभव थांबणार आहे. मग तर फिल्डिंग करणारी टीम असो किंवा बॅटिंग करणारी. भावेश स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत भावेशने 7 चेंडू खेळल्यात. चांगली सरासरी राहिलेली नाहीये. शॉर्ट बॉल. ओ शॉर्ट बॉल. इतका शॉट की तुमचे विचार सुद्धा त्याच्यावर शॉट पडला. चेंडू गेला सरळ मिड विकेट सीमारेखा पार. विजयी षटकार. सामना संपला. सामना जिंकला कृतिका एंटरप्राइजेस या संघानं. पराभवाच्या छायेत खुशी भक्ती चॅलेंजर. आणि कृतिकाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना किशन पाटील संघ मालक आनंदी चेहरा. लगातार मला वाटते तिसरी मॅच ते जिंकलेत. हार्ड लक टीम खुशी भक्ती चॅलेंजर. आपण सुद्धा खूप चांगली आणि कडवी झुंज दिलीत आणि सर्वांना एंटरटेन केलं त्याबद्दल. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करा. मुलगीच्या नावाने हा संघ आणि मुलगीला खांद्यावरती घेऊन जात असताना किशन पाटील यांना आपण पाहताय. चला दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आणि यापुढील होणारा सामना त्यासाठी लगेच आई जीवदानी एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघ मैदानात दाखल व्हायचंय. लगातार 4 वर्ष क्वालिफाय होणारा संघ म्हणून कृतिका एंटरप्राइज